चान्स आहे बरं, लास्ट चान्स आहे. कारण 84 लाख जन्माची फेर आहे बरं. 83,999 जन्म झाल्यानंतर अखेरला एका ठिकाणी काही दार्शनिक असं सांगतात, मानवी जन्म येण्याच्या अगोदर तो गायचा जन्म म्हणजे गोवंशामध्ये तो गेला असं सांगतात. गोवंशाच्या नंतर शेवटी तो मनुष्य जन्मात येतो. म्हणजे गोवंश म्हणजे ते लास्ट ऑफ बेस्ट, म्हणजे गोवंश झाल्यानंतर लास्टला अजून मनुष्य जन्म प्राप्त होतं असं काही ठिकाणी काही दार्शनिकांनी सांगून जातात. पण त्याच्यापेक्षा अगोदर काय होतं तुम्ही आता दार्शनिकांच्या दृष्टीनं गोवंशात म्हणजे गेल्या जन्मात तुम्ही सगळं गाय होतं म्हणून ह्या जन्मात मनुष्य झालो. पण गायच्या अगोदर महाराज आपलं 20 वर्षापूर्वीचं आठवण राहत नाही, जन्मजन्माची काय आठवण राहावं. मग लक्षात घ्या, पूर्वजन्मामध्ये तुम्ही केलेलं सुकृत, पूर्वजन्मामध्ये तुम्ही केलेलं पाप पुण्य बरोबरी झालं, मनुष्य जन्म प्राप्त झाला. मग अनंत जन्मामध्ये तुम्ही किती चांगलं केलं, किती वाईट केलं, ते सगळ्यांची जमा बेरीज होऊन काय झालं शेवटी मनुष्य जन्माची प्राप्ती तुम्हाला झाला. मनुष्य जन्मात आल्यानंतर आपल्याला या बंधनातून बाहेर पडण्याकरिता काय काय केलं पाहिजे, सर्व काही करत असताना सातत्यानं आत एक तुमचं 2 मन आहे, 2 पैकी 1 मन तुम्हाला सातत्यानं सांगत असतो. बरं, प्रत्येकाने एक मन सांगत असतो ना, हे तू जे काय करू लागलास हे वाईट आहे, हे जे काय तू करतस ना हे चांगलं नाही. कारण देव कुठेही नाही बरं, देव तुमच्यातच आहे. म्हणून तो देव तुम्हाला वारंवार जागृत करून ठेवतो, आठवण करून देतो, पण आम्ही विसरून पुढे निघून जातो. म्हणूनच काय होतो, परत जन्मरणाची फेऱ्यामध्ये चुकून जातो.